गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस आहे तिसरा आणि आज आम्ही जाणार आहोत द्वारकाला. आणि इथून द्वारका काहीतरी 3.5 ते 4 तास लागतात जायला. आणि मधीन आपल्याला स्पॉट्स आहेत बरंच फिरायला की आपण करत करत जाऊ द्वारकेला जाऊ, द्वारकेला रूम घेऊ, नंतर मग द्वारकाधीशचं दर्शन घेऊ, आजच घेऊ आणि तिथं थोडा एक्सप्लोर वगैरे करून झोपून जाऊ. आणि उद्या आमची ट्रेन पण आहे आणि उद्या आम्हाला नागेश्वर, बेट द्वारका आणि 2-3 ठिकाणं आहेत ते पण करायचे आहेत. तर उद्या आम्ही ते पण करू आणि नंतर मग तो आम्हाला पोरबंदर स्टेशनला सोडणार आहे. कारण पोरबंदरवरून आमची ट्रेन आहे. तिथून का बुक केली कारण तिकडं म्हणजे सीट वॅकन्सी जास्त असतो. मला तिथं जवळजवळ 100 तिकीट भेटत होते अवेलेबल, म्हणून तिकडे गेली. म्हणून कन्फर्म तिकीट आला आणि 4 सीट आमच्या जवळ पण आल्या. पोरबंदरहून काहीतरी 2 तास जास्त लागतात, पण ठीक आहे. आता काय कन्फर्म सीट भेटतात का काय टेन्शन नाही ना. तर चला आता ही रूम सोडणार आहेत आम्ही आणि निघू. तर थोडा चाय वगैरे पिऊन घेऊ. काय गोलू आमचा हिरो झालाय बघा. काय रे गोलू? गोलूला नुसता वेळ लागलाय फार्म हाऊसचा. गाईज मोर बघा, मोर. गाईज मोर बघा, मोर. कसलाच पिसारा फुलवलेला त्यांनी. जवळ गेलो तर तो पलते डायरेक्ट. तो बघा गाईज कसा आहे मोर. चला थोडं पुढे जाऊन बघू. चला गाईज आता आम्ही निघलो द्वारकेला जायला. आता रस्त्यात माधवपूर बीचला थांबलो. वारा लय बेकार आहे. तुम्हाला आवाज येते का नाही सांगू नाही शकत. माझा लय डोका दुखायला लागला. आज वेगळा ड्रायव्हर दिलाय ना गाईज. लय फास्ट गाडी चालवतोय. अशी वाकडी तिकडी चालवली. मी जरासा व्लॉग एडिट करत होतो तर नंतर अचानक लय वेगळा डोका दुखायला लागला. तर मूडच गेला. तर जास्त शूट नाही गेला. आता बीचवर थांबलोय म्हणून शूट करतोय. बीच दाखवते चला तुम्हाला. नरवाई माताचं मंदिर आहे रस्त्यात. तिथं थांबलो होतं. तिथं दर्शन घेतो. माझा डोका काही थांबत नाही. आमची गाडी थांबते पंदीमध्ये. चला दर्शन घेतो. चला तर गाईज आता सुदामा मंदिरला चाललोय. तर पोरबंदरमध्ये आहे. तर गाडी पार्किंगला लावली. रिक्षावाला डायरेक्ट घेवायला येतात. रिक्षामध्ये जावायचं आहे बोलतात. काय बोलणार. आई इथं मंदिर इथंच. हे आमचा गोलू बघा. चला आता डोका दुखाचा काही थांबला नाही अजून. जाऊया. तर गाईज कीर्ती मंदिरमध्ये आलोय. हे बघा गांधीजीचा आश्रम आहे किंवा गांधीजीचा काहीतरी मंदिर आहे. जन्मस्थान आहे. ओके. बर्थ प्लेस ऑफ महात्मा गांधी असा काहीतरी विषय आहे पोरबंदर. चला इथं जन्म झाला हो गांधीजीचा. ये रूम मध्ये खरोखर गाय ती हसते गायच. चल
गाईज आमचे गाईड आता सांगतील जरा तिकडची माहिती. यूट्यूब बाय जरा माहिती द्या. हो बाय. हो यूट्यूब बाय. कुठं आहे मंदिर? मंदिर चला काहीच काय बोलणार आता. खिडकीतून जाईल ना खिडकीतून यूट्यूब बाय. यूट्यूब बाय माहिती द्या जरा. यूट्यूब आहे काय बोलतच नाही आपल्या. हे बघला नाही. ओ माय गॉड यूट्यूब आहे हे बघला नाही तर गाईज आपण माहिती देऊया ना. मग हे आपले व्हिडिओ बघतील आणि पुढच्या वेळी यूट्यूब आहे माहिती देतील. थांब बोलू मला उतरू द्या आधी. चलो गाय जेवणाचं काय यूट्यूब आहे. गोलूजी बसलेत आमचे गोलूजी. तर अशा प्रकारे काय कीर्ती मंदिरला आपण एक्सप्लोअर केला आहे. असा जास्त काही विषय नाही. गांधीजीचा जन्मस्थान होता तिकडं सगळे ते हिस्टॉरिक मुमेंट्स किंवा सगळं प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. जाऊन तुम्ही 100% बघू शकता काय विषय आहे. तर इच्छा आपली रिक्षा थांबलेली आहे पुढं आपण तिथं चाललो. हे आपलं यूट्यूब बाय आहे त्यात आपला चांगला सांगतं. आणि बघा अगरबत्ती हे आमचं भाऊ आहेत. हे आमचं भाऊ आमचे डिजिटली सोबत आलेले आहेत. डिजिटल पार्टनर आहेत आपलं. हेलो गाइस. तर चला गाइस एक्सप्लोर करूया. द व्लॉग में ना यूट्यूब पे लगा आपको. ये भाई का अपना दुकान आहे याचा अगरबत्त्यांचा. जो आपला ठाण्याला पण आहे वाशीला भुलेश्वर मला माटुंगा. आणि या ॲड्रेस पण आहेत. पण इथं आपल्याला कमी रेटमध्ये आपल्याला मागवता येतील. मस्त भारीवाल्या आहेत वासवाल्या. 4 अगरबत्त्या घेतल्या ना आपण. लय आहेत बघा अगरबत्त्या तिकडं. लय व्हेरायटी आहे. मस्त वास आहे. 100% आलं होतं इकडे या. तेव्हा आपला कीर्ती मंदिर आहे इकडं. इथंच आहे आपलं दुकान. दुकानाचं नाव आहे ना एक आचार्य प्रोडक्ट्स. 100% या. चला गाईज. तर गाईज आता सुदामा मंदिरमध्ये आलो आहे. बघूया सुदामा मंदिरमध्ये काय काय. जवळच आहे कीर्ती मंदिर सुदामा मंदिर. पण इथं कसं आहे माहिती आहे का टॅक्सी माफी आहे. इथं ओला बिला काही नाही आहे. नाही तर ॲक्च्युली जवळ होता एवढा पण लांब नव्हता. पण इथून इथं जावं तर त्यांनी 150 रुपये घेतलं. बोलतं तिकडं बोलतं गाड्या जात नाही रिक्षात जातं. तर इथं सीन काय माहिती आहे इथं एवढा डेव्हलप एरिया नाही आहे. तर इथं टॅक्सी विक्सी किंवा अशा काही सर्व्हिस नाही आहे. म्हणून रिक्षावाला जाम पैसे घेतात. काल पण आम्ही गेलो तिथं जायला म्हणजे आमचं हॉटेल 1 किलोमीटर तिथचे जावाचं आमचं काहीतरी 100 रुपये घेतलं. जावाचं 100 रुपये यावं असा विषय आहे. काय करू नाही शकत त्याला. हे बघा सुदामा मंदिर. सुदामेची की 184 परिक्रमा असा काहीतरी विषय आहे बघा. पण इकडं थोडा माहिती घेऊया. भगवान श्रीकृष्ण का बालसखा मुक्त सुनमुखी जन्मभूमी आहे व कर्मभूमी सुदामापूर पोरबंदर. अच्छा पोरबंदर म्हणजे सुदामापुरी. ओके असा विषय आहे. वाचा आता तुम्ही जरा घ्या कष्ट जरा. मी पण वाचतो नंतर. हे बघा कबूतर कसलं उडलं नाही 1 नंबर. हे बघा आता आपण जाऊया सुदामा मंदिरमध्ये. आणि हे बघा जय हनुमान.
बोल श्लोक बोल श्लोक बोल श्लोक बोल आता. बस हनुमान कसा बसला? हे बघा. इथं जवळ जाऊ. हे बघ पोहे किती पडले बघ पोहे. तर गाईज आता मूल द्वारका तीर्थधामला आलो. त्याचं दर्शन घेऊ आपण. मंदिर बघा इथं. मूल द्वारका. छोटे छोटे मंदिर आहेत तिथं पण. काहीच हरसिद्धी माता मंदिर आहे हो. डोंगरावर आहे पण तो बंद आहे. मला वाटतं इकडचं काम चालू आहे. जरासा बघू आता कसं लागतं. कसं वाटतं बघ. गाईस गाल खेचायचा कार्यक्रम चाललाय. बोलू काय झाला? मला फोन पाहिजे. कशाला? मला पाहिजे. फोन बिन भेटणार नाही गाईस. मला पाहिजे. जेवायला थांबलो इथं हॉटेल कृष्णा पार्क. रेट बघायचं आहे तुम्हाला, बघून जा. असं काहीतरी रेट आहेत. आमचं बोलू आहे. बोलूचं गाणं कोणी वाटलं? का आवडलं? Oh my God! What a cinematic shot! परत once more. जाऊ 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 जाऊ. जय हनुमान घे. जय हनुमान. चाल. बस बस बस. ए बस बस. येस. आता राहू दे. बस बस. स्टॉप. तर गाईज इथं आम्ही हॉटेल कृष्णा पार्कला जेवायला थांबलेलो. जेवण मस्त होता. हे थाली मागवलेली आम्ही. गुजराती नाही सॉरी पंजाबी थाली मागवलेली. 5 रोटी राईस आणि 3 प्रकारच्या भाज्या. मस्त क्वांटिटी. आम्ही 2च थाल्या मागवल्या. चौघांना आमचं काम फिट झाला. त्याच्यानंतर आम्ही एक व्हेज बिर्याणी मागवलेली. मस्त लागली. जेवलो पोट भरून. हे बघा हॉटेल इथं आहे. हॉटेलचं नाव पोट हॉटेल कृष्णाबाग. इथं आलं होतं नक्की या. आणि चला आता निघूया. तर इथून काहीतरी 40-45 मिनिट आहे अजून द्वारका. तर आता रूम बघते मी ऑनलाईन कसं काय आहे. नाही तर तिथं जाऊन बघतो. चला. सगळ्या मॅगी बाजूला गेल्या. पाठची सीट एक अजून ओपन केली. चला. काय रे काय बोललास? जय बारू बाबा. बोलू बाबा की जय हो. हे मोरशील तो. जाऊ दे. आमची गोलूची लई मस्त झाली. लई म्हणजे लई. अजिबात ऐकत नाही गोलू. जागृती बाबा की जागृती बाबा की मत रे. जा बस झाला. गोलू आमचा ऐकत नाही अजिबात. गाईच लई म्हणजे लई मस्ती करताय. तर गोलूला आम्हाला असा फटकावायला लागेल जरासा. तर आम्ही त्याला जरा फटकावायला घेतो. थांबा जरा. काय रा थांबा जरा. कट. तर गाईच आम्ही आता आलो द्वारकेमध्ये आणि रूम बुक केला आहे बघा हॉटेल आमचा. इकडे एक बेड आहे. तिकडे एक बेड आहे.
हे हॉटेल आम्हाला भेटलाय फक्त आणि फक्त सांगू नाही शकत गाईच, नाही तर आमच्या मम्मीला समजल. काय सांगणार गाईच, नंतर सांगेन तुम्हाला. गपचूप असं मी तेव्हा सांगेन, कारण आम्ही दोघाही बुक केलाय. फुले पडतील म्हणून मी एकटा असेल तेव्हा सांगेन गाईच. ए गोलू, ब्लॉगिंग चालू झाली गोलूची. इकडे इकडे चेस कर, चेस. लुक कसा आहे, लुक असं वाटतं कमेंट मध्ये सांगा. गोलूची चप्पलच घ्या गो. याचा बघा काय गोलूच एक नंबर. चल मजा बापू, चल रे निंगू, चल अंशी दिदे, चल ना निंगू. लावून मी बोलत नाही. अग ग ग कशी बोलते बाबू मम्मा. मम्मा कशी बोलते दाखव. चल रे गोलू, चल ना जाऊ, चल ना. काय ग तिथे निघलीस नाही तू अजून. कसा वाटतं ऐकायला, तू पण असेच बोलतोस हो. मी नाही अशी तर चलो गाईज आपण निघूया आता द्वारकाधीश दर्शनाला. मम्मी चला जायचा, युट्यूब बाय, जायचं का. चलो गाय. द्वारकेचं दर्शन झाला, खूप मस्त दर्शन झाला आणि खूप लवकर झाला. 10 मिनिटातच झाला, गर्दी नव्हती आज. मस्त लय भारी वाटला, दर्शन एकदम मस्त झालं. आणि आता एक्झिटमधून बाहेर गेलो आणि फोन जमा केला होता, फोन घेऊन परत आलोय फोटो काढायला. तर मंदिर थोडंफार दिसतंय, तिथं फोटो वगैरे काढूया आपण. चला. तर गाईज बघा द्वारकाधीश मंदिर कसं वाटतंय तुम्हाला. शॉर्ट दाखवलं मिळेल तसं नाही वाटतं. चला आपण एक्झिट करूया आता, आपला घेऊया आणि अजून 2-3 मंदिर आहेत वाटतं इथं, ते बघूया. ह्यो आमचा गोलू झोपलेला उठलाय. तर गाईज इथं आम्ही आता सरळ चालत इथं मार्केटमधून आलो. इथं सुदामा सेतू आहे, पण सुदामा सेतू आता बंद झाला आहे. रातचे थोडी सगळं चालू राहील. यांना सांगते लवकर चला, ऐकत नाही. शॉपिंग करायला पाहिजे. सुदामा सेतू कोणती नदी बघू शकतो आपण. चालत एकदम पुढे आला आहे आणि आहे गोमती नदी आणि आहे समुद्र. तर इथं संगम होत आहे, तर संगम नदी पण बोलतात असा काहीतरी विषय बघा. लाटा येतात इथं संपतात आणि ती अशी गोमती नदी. इथं मंदिर आहे एक, संगम नारायणजी का मंदिर. इथं जाऊ, नंतर इथं जाऊ थोडासा, नंतर मग जाऊ परत घरी. कसला भारी. तर गाईज ही बघा, ही आहे पंजाबी थाली, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, गुलाबजाम, जिरा राईस, चपात्या 4 आणि पापड आहे आणि एक बटर मिल्क आहे. अशी एक थाळी 300 रुपयाची थाली. गाईज काय बोलायचा, 300 रुपयाच्या 2 थाळी आहेत, कारण दुपारी आम्ही भरपूर जेवलेलो. तर चला जाऊया आता. गोलूने आमचे कार्यक्रम केला आहे. मम्मी पप्पा गोलू पुढे ती हॉटेलच्या बाहेर चप्पल काढली आणि गेलाय. आणि तिकडं मम्मी पप्पा स्वतःच सगळी याची चप्पल कुठे गेली. आम्हाला तर डायरेक्ट जेवायला गेलो तर ते हॉटेलमध्ये गेलो आम्ही स्वतःला. तरी मला वाटलेलंच एक तर लिफ्टमध्ये असेल नाही तर इथं असेल. गोलू भाई आमचा खतरनाक आहे, डायरेक्ट चप्पल ठेवली असे हॉटेलच्या एंट्रन्सवर. एवढं पाय भरायला आलतं तू काहीच. चला आता मस्त फिरलो मार्केटमधून शॉपिंग केली आणि आता आम्ही चाललोय झोपाला. तर उद्या आपल्याला जायचं आहे बेट द्वारकाला जायचं आहे आणि अजून जायचं आहे रुक्मिणी माता मंदिर आहे, गोपी तलाव आहे, नागेश्वर आहे आणि नंतर मग रात्रीची ट्रेन आहे आपली 11 वाजताची. तर चलो गाईज. तर गुड मॉर्निंग गाईज. आजचा आहे आपला
कितवा दिवस? बेट द्वारकाला जायचं आहे गाईज. आता आपण बेट द्वारकाला जाऊ. जाताना आपल्याला रुक्मिणी मंदिर पाहायला लागतंय का? रुक्मिणी मंदिर पाहायला लागेल. नंतर मग बेट द्वारका, नंतर गोपी तलाव, नागेश्वर काहीतरी आहे विषय. चला गाईज आपण जाऊया. तयारी वगैरे केलं. चला गाईज जाऊया आता आपण. गाईज रुक्मिणी देवी मंदिरला आलोय बघा. किती सुंदर मंदिर वाटतंय. लय भारी. फोटोग्राफी अलाउड आहे का नाही हे माहिती नाही, बघायला लागेल. असली तर 100% दर्शन देऊ तुम्हाला. पण चला आपण जाऊया. ए गोलू चलो. आता जायचं आपल्याला बेट द्वारकाला. तर गायचं आता हनुमान मंदिर आहे इथं. तिकडं आलोय मी. म्हणजे तिकडं गाडी पार्किंग करायला लागली आणि तिथून आम्हाला रिक्षा करायला लागला. रिक्षावाली इथून पर पर्सन 100 रुपये घेतात. त्याच्यानं 3 मंदिर फिरवतात ते. हनुमान मंदिर, बेट द्वारका आणि अजून एक मंदिर आहे. तर आता पहिले मंदिराच्या इथं आलो. आणि हा आहे ना पूर्ण असा टापू आहे आयलँड. अशी मान्यता आहे का आपली जी द्वारका, श्रीकृष्णाची जी द्वारका होती ती याच जमिनी म्हणजे याच, आणि याच्या बाजूला समुद्र आहे. म्हणजे इथंच कुठंतरी आहे हो. दुसऱ्या मंदिरच्या इथं आलो आहे. तिथंच आहे थोडासा पुढं आल्यावर. श्री 84 या जुना काहीतरी नाव. तर गाईज आता बेट द्वारकाचं दर्शन झालं आहे. आणि फोन अलाउड नव्हता तिथं. आणि टाईम पण लागला आम्हाला. जवळजवळ 1-1.25 तास लागला दर्शनाला. देवाला भोग चढवत होतं त्याच्यामुळं टाईम लागला थोडा. थांबून ठेवलेला. दर्शन मस्त झाला. बाकी काय टेन्शन नाही. आता बाहेर आलो. ही आमची मम्मी हरवलेली. कायच मम्मी पिसाली. कुठे ना कुठे काय हरवलंच लागतं आम्हाला. काय बरोबर नाही काय काय कसं वाटतंय हरवल्यावर? बोला काही. मी हरवलंच नाही तर मी कशाला सांगू. गाईस ती सांगते हरवली नाही. आम्ही तिला शोधत होतो. म्हणजे जास्त नाही 3 मिनिटासाठी हरवलेली ती. मी कशाला 3 मिनिटासाठी. चला गाईस आता बघूया प्रसाद आहे इथं काय विषय. मग निघूया आणि जावला जाऊया. चला. तर गाईस अशा प्रकारचा काय प्रसाद आहे. प्रसाद आपण आता बसवून जाऊला बघूया कसा काय आहे. तिने पाणी सांडवलं वाटतं माझ्या शर्टावर. चला गाईस थोडा घेतलाय प्रसाद, खाऊया. तर गाईस आता आम्ही तिकडून गाडीत बसून आलो. आता इथं गोपी तलावला आलो आहे. इथून गोपी तलावचा पण जाऊ. इथं थोडा इथं जास्त टाईम लागू. म्हणजे कसा आता वाजलं 1 वाजलं. आपली ट्रेन आहे रात्री 11 वाजताची. आणि इथून नागेश्वर टेम्पल आहे 15 मिनटावर. तिची पोरबिंदर आहे पण जवळजवळ 1 तासावर. मग ते कसा काय आपण लय लवकर पोचू नाही. मग जरा आपण टाईमपास वगैरे करू आरामात मस्त. तर चला. आज आता नागेश्वर मंदिरमध्ये आलो आहे. बघा शंकराची पिंड कसली मोठी आहे. मंदिर बघा. मला वाटतं गर्दी नाही तर पटापट जाऊन आपण दर्शन घेऊया. चला काहीच. मंदिर परिसर बघा.
तर गाईज आता आपण पोहोचलोय पोरबंदर स्टेशनला आणि लय लवकर पोहोचलोय 4:30 वाजलं आणि आपल्या 11 वाजताची ट्रेन आहे. आता चालला भाई आता सोडून. तर काय आता थांबू, आता थोडा टाइमपास करायला लागेल. वेटिंग रूम आहे का आपण बघूया आणि जाऊन थांबूया. चला आता एवढा सामान काय करायचा, काय करायचं गाईज, काय करायचा. तर चलो गाईज आता डॉमिनोजला आलो आहे पिझ्झा खातून आणि एक पार्सल घेतला. असे आमचा डॉमिनोज भेटला आहे स्टेशनच्या बाहेर. पक्की भूक लागलेली आहे. तर चला गाईज खाऊया. तर गाईज ही ऑर्डर घेऊन आलो आहे मी. आमची तोंडा भरलेली आहे गाईज. यो कोणला पाहिजे गाईज, यो कोणला पाहिजे गाईज, कोणला पाहिजे गाईज, गाईज कोणला पाहिजे गाईज, गाईज थांबा. चलो गाईज आता आमचा गोलू नुसता पिझ्झा खाईल. डॉमिनोज मधून. अरे पण याने बिस्किट खाल्लाय आता. नको याला मग. नको मग जा तू. चहा पिझ्झा. कोणाला पाहिजे? आईला. काय बोलू बोलूला पिझ्झा आवडला. तर काय मस्त वाटते भारी. काय रे गोलू, उडी कुठे आहे मामा? उडी बघ समोर उडी बघ. तर गाईज फायनली ट्रेन आली आमची, म्हणजे ट्रेन आलेलीच होती 10:40ला चालू झाली. आम्ही झोमॅटोशी खावला मागवलेला होता, ठीकठाक होता. जेवलो तर आम्ही बसलो इथं. ती क्लिप तर बघितलीच असतो तुम्ही. तर आता आम्ही इथून चाललो घरी. नादरला पोचू आम्ही उद्या रात्री 7:30ला. बघा गाईज आमची मम्मी आणि हे आमचा पप्पा आणि आमची मम्मी आणि आमचा गोलू आणि मम्मी. कसा लागतो परत. ओ माय गॉड मम्मी मोर का लांडोर. गाईच लय मोठा जोक आहे गाईच. माझं आहे ना तुम्ही 1 मिलियन सबस्क्रायबर झालं ना का तुम्हाला जोक सांगीन हो. नाही तर 10K व्ह्यूज पण बसत म्हणा सांगीन 100%. लय भारी जोक आहे. काय मम्मी. बर 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 हमला अटॅक. ये हनुमान फाईट मार, हनुमान फाईट. परत परत केसवर बोला चाव चाव चाव. नको लागत.